Now students, today we all are also going to discuss our poem 2.3 The Twins. The Twins is a fine and interesting poem to our syllabus, and this poem is written by Henry Sambrook Leigh. Actually, the poem has a 4 stanzas and there are 32 lines in this poem. The speaker of the poem is also one of the twins. The poet is also Henry Sambrook Leigh. In this poem, the poet tells to us the problems of twins has been described in detail in this poem. पहा, द ट्विन्स म्हणजे जुळे. ही जी काही कविता आहे ही अत्यंत इंटरेस्टिंग आणि मजेदार कविता आहे. 2 babies born at the same time are also called the twins. 2 babies born at the same time are called the twins. जुळे बंधू किंवा जुळे भाऊ ही एक केवळ मनोरंजन करणारी कविता आहे. काही कविता ह्या फक्त मनोरंजन करणाऱ्या असतात. त्यात कल्पनाविलास, अतिशयोक्ती असते, जीवनातील विसंगती दाखविली जाते आणि ट्विन्स म्हणजे जुळे मुलं यांच्याबद्दल आपणास नेहमी कुतूहल आणि नवल वाटतं. शेजाऱ्यांना व मित्रांनाही त्यांना ओळखणं कठीण जातं आणि जुळे असल्यामुळं त्यांची कशी फजिती होते. कवी व त्याचा भाऊ जॉन हे जुळे भाऊ, त्यांच्या जुळेपणामुळे झालेल्या गमतीजमतीचा तपशील मजेदार पद्धतीनं कवी हेनरी सॅम्ब्रोक लेई यांनी या कवितेमध्ये तंतोतंत मांडलेला आहे की हुबेहूब एकमेकाची प्रतिकृती असलेले कवी व त्यांचा भाऊ यांना ओळखणं म्हणजे मित्र व आप्तेष्टांनाही एक कोडं होऊन बसलेलं होतं. हॉस्पिटलमधील जी काही परिचारिका आहेत याही त्याला अपवाद नव्हत्या आणि बऱ्याचशा वेळी त्यांना स्नान घालत असताना नर्सने त्यांची अदलाबदल केली व कवीचे नाव त्यांच्या भावाला मिळाले. जुळेपणामुळे अनेकदा कवीची जी फजिती झाली ती शाळेत गेल्यावरही जॉन खोड्या करत व दंगा करायचा आणि मार मात्र कवीला मिळवायचा. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करायचे हा प्रश्न कवीला नेहमीच पडायचा आणि समजा मी आहे तर तुम्हीच आहे हे कसे सिद्ध कराल असा प्रश्न त्याच्यापुढं निर्माण झालेला होता. अशा पद्धतीची ही जी काय बेसिक संकल्पना द ट्विन्स या कवितेमधून कवी हेनरी सॅम्ब्रोक लेई यांनी सांगितलेलं आहे. पहा, in the beginning of the poem, the poet tells to us about the problems of twins has been in detail. Now the narrator was one of a pair of a twins. In the beginning, he tells to us, in form and feature, face and limb, I grew so like my brother. शरीराची ठेवण आणि जे काही फेस अँड लिम म्हणजे चेहरा, नाक आणि कान, डोळे यामध्ये एक सारखापणा यांच्यामध्ये होता. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, की माझ्या भावासारखा मी चेहऱ्याची ठेवण, नाक, कान, डोळे अगदी तंतोतंत ट्विन्स वाढलो. That folks got taking me for him and each for one another. आणि तो जे काही समजायचे त्याला आणि मी समजायचे म्हणजे they were or anyone who sees to us have a misunderstanding. त्यांची एक गैरसमजूत व्हायची की मला तो समजायचे व त्याला मी समजायचे. इट पझल्ड ऑल आवर कीथ अँड किंग
कीथ अँड किंग मीन्स द रिलेटिव्ज, आणि त्यामुळे आमचे जे काही नातेवाईक आहेत, आवर रिलेटिव्ज वेअर ऑल्सो पझल्ड टू सी विथ अस, आम्हाला पाहिल्याच्या नंतर ते सुद्धा गोंधळून जायचे आणि त्यांना काही मर्यादा यायच्या किंवा पेच प्रसंग त्यांच्यापुढं उभा राहायचा. नाव इट रीच्ड अ फिअरफुल पीच म्हणजे मर्यादा. इट रीच्ड अ फिअरफुल पीच, आणि ओळखायला अतिरेक हा जास्त व्हायचा. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, आणि त्याचं काय कारण झालं तर वन ऑफ अस आमच्यापैकी एक जण हा ट्विन आहे. ट्विन म्हणजे जुळा भाऊ आहे. की अतिरेक झाला की आमच्यामध्ये एक जे काही जुळा आहे हा जन्माला होता, ट्विन्स जन्माला होता. येट नॉट अ सोल अ न्यू विच, आणि आमच्यामध्येच एक जुळा जो काय तर जन्माला होता. पहा, इन द बिगिनिंग ऑफ द पोयम द नॅरेटर टेल्स टू अस अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ ट्विन्स. From a birth, he and his brother were also the similar, and a future face and limbs were accurate same, and that was the problem. Each and every relatives has also their personal problems. One day, to make the matter worse, before our names were fixed, आणि एक दिवस असा आला की जे काही तर आणखीन नवीनच जी काही परिस्थिती ही बिघडली. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमचे नाव हे फिक्सेशन झाल्याच्या नंतर, आमचा नामकरण विधी झाल्याच्या नंतर की परिस्थिती ही अत्यंत परत बिघडली. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, आणि आमचे नाव ठेवण्याच्या वेळेस जी काही नर्स आहे, परिचारिका म्हणतो आपण त्यांनी आम्हाला बाथ घातल्याच्या नंतर, स्नान घातल्याच्या नंतर, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आणि आम्ही हे पूर्णपणे स्नान झाल्याच्या नंतर की त्या नर्सची एक चूक झाली, आणि त्यामुळं अँड दस यू सी बाय अ फेट डिक्रेस, आणि त्या नर्सची चूक म्हणा किंवा आमचं जे काही दैव आहे हे दैव म्हणा, त्यामुळं काय झाला बदल. अँड दस यू सी बाय अ फेट म्हणजे नशीब, एक नशिबाचा भाग म्हणा किंवा दैव आमच्यावर कोपले म्हणा, की ऑर आ रॅदर नर्स फिम WHIM फिम म्हणजे लहरी स्वभाव आपण म्हणतो, किंवा त्या नर्सची चूक म्हणा किंवा नर्सचा लहरी स्वभाव म्हणा. माय ब्रदर जॉन गॉट अ क्रिस्टन म्हणजे नामकरण विधी म्हणतो आपण त्याला. माय ब्रदर जॉन गॉट अ क्रिस्टन मी अँड आय गॉट क्रिस्टन हिम, माझं जे काय नाव आहे हे त्याला गेलं आणि त्याचं जे काय नाव आहे हे मला आलं. असा गंमतशीर जे काही किस्सा आहे हा रायटर हेनरी सॅम्ब्रोक लेई आपल्याला सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सांगायला लागलेले आहेत. द मिनिंग ऑफ द टोटल सेकंड स्टांजा is also very clear. One day just before their christening म्हणा नामकरण विधी, as they were being washed by the nurse, आणि नामकरण विधी होण्याच्या दिवशी जेव्हा त्यांना स्नान वगैरे घालू लागले त्यावेळेस they got interchanged, आणि यांच्यामध्ये बदल झाला. दस इट वॉज आयदर ड्यू टू अ नर्स मिस्टेक ऑर बिकॉज ऑफ डेस्टिनीज डिसिजन. डेस्टिनी मीन्स फेट, की एक नशिबाचा भाग म्हणा किंवा त्या जे काही नर्स आहे तिची मिस्टेक म्हणा, यामुळं नामामध्ये जे काही नाव आहे त्या नावामध्ये आमच्यामध्ये आदला बदल झाली. नाव इन द थर्ड स्टांजा ऑफ द पोयम द नॅरेटर सेज दॅट the likeness had a very bad and serious effects or a fatal between them. Now this fatal likeness even dodged dodged म्हणजे आग्रही म्हणतो आपण त्याला, or continued to follow this fatal likeness, आणि ही जी काही घातक एकमेकाला सिमिलॅरिटी सारखेपणा हा आमच्यावर घातक
हा जो काही तर प्रसंग जे काय ओढवला आहे, म्हणजे सारखेपणा जे काय तर शोधायला हे काही पथकसुद्धा आमच्याकडे येऊन गेले. माय फूट स्टेप्स फेन ॲट अ स्कूल, आणि जेव्हा माझं पहिलं पाऊल हे शाळेमध्ये पडलं किंवा आम्ही गेलोत, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग अ फ्लॉग्ड, आणि शाळेमध्ये पहिलं पाऊल ठेवल्याच्या नंतर की अनेकदा जे काय तर मिसअंडरस्टँडिंग झाली आमच्या सरांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये, ते सुद्धा आम्हाला दोघांना ओळखू शकले नाही. वाय? बिकॉज ऑफ द प्रॉब्लेम ऑफ ट्विन्स. आमचा हा जुळेपणाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते आम्हाला चेकअप करू शकले नाही. फॉर जॉन टर्न आउट अ फुल, आणि तो खोड्या करायचा आणि मार मात्र कोणाला बसायचा? मला बसायचा. फॉर जॉन टर्न आउट अ फुल, आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली, आणि मार मात्र हा मला बसायचा आणि खोड्या मात्र तो करायचा. टू एव्हरी वन आय न्यू व्हॉट वूड यू डू इफ यू विअर मी, आणि माझ्या जागी तुम्ही असतात किंवा तुमच्या जागी जरी मी असतो तरीही याला काहीही होऊ शकत नव्हतं. आणि त्यामुळं मी निराश होऊन हा जो काय प्रश्न आहे हा प्रत्येकापुढं ठेवायचो की तो मी नव्हेच, मी तो नाही आहे, मी खोड्या केलेल्या नाहीत, तो जॉन आहे असं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करायचो. व्हॉट वूड यू डू इफ यू विअर मी टू प्रूव्ह दॅट यू विअर यू, आणि म्हणून प्रत्येकापुढं मी सांगायचो की माझ्या जागी तुम्ही असतात तर काय केले असते. म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम हा मला तंतोतंत जुळू लागला. अँड इन द लास्ट स्टांजा ऑफ द पोयम, दी poet Henry Sambrook Leigh tells to us the another how they face or how he faced the problems of the twins. our close resemblance, आमच्यामधली जी काही सिमिलॅरिटी, टर्न द टाईड, ही इतकी घट्ट झाली होती की ती आम्ही सिद्ध करू शकत नव्हतो. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, आणि माझ्या घरगुती जीवनामध्ये सुद्धा हे आम्ही सिद्ध करायला की कसल्याही प्रकारचे समर्थ नव्हतो की तुम्हीच आहात, आमच्यासारखे पणाचे बदलून हे जे काय सिमिलॅरिटीनं आमचं हे जे काही जीवन आहे हे साम्यता असल्यामुळं पूर्णपणे चेंज हे झालेलं आहे. डोमेस्टिक लाईफ, घरगुती जीवन, हे सुद्धा हे परिस्थिती बदलली. फॉर सम हाव माय इंटेंड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. इंटेंड ब्राईड, INTENDED, इंटेंड ब्राईड BRIDE. इंटेंड ब्राईड म्हणजे की आपण ज्याला नियोजित वधू म्हणतो, म्हणजे विवाह समारंभाच्या वेळेला सुद्धा हा यांच्या ट्विन्समुळं कसा गोंधळ उडाला हे लास्टली कवीनं सांगितलेले. फॉर समहाव माय इंटेंड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ, आणि विवाहाच्या वेळीसुद्धा जी काही ठरलेली वधू आहे हिनं भावाशी लग्न लावलं, आणि हा जो काही तर नंतर ही एक मोठी समस्या झाली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम absurd mistakes went on, and when I died the neighbors came and buried brother John. आणि वर्षानुवर्षे हीच जी काही चूक आहे ही सर्वजण करू लागले, आणि द लास्ट, त्याला आपण फ्युनरल सेरेमनी म्हणतो, त्या फ्युनरल सेरेमनीला सुद्धा काय झालं की फेन आय डाईड, ही इमॅजिनेशन आहे. फेन आय डाईड द नेबर्स केम, जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा जे काही शेजारी पाजारी आहेत हे सर्वजण पटापट गोळा झाले. अँड बरीड ब्रदर जॉन, आणि माझ्याबद्दल माझ्या भावाचाच अंत्यविधी त्यांनी करून टाकला आधी. अशा पद्धतीची ही जी काही स्मॉल पोएम आहे द ट्विन्स, ही तुम्हाला सांगितलेली. ॲक्च्युअली दी पोएम इज ऑल्सो अ ह्युमरस पोएम, विनोदी कविता आहे. इट इज अ नॅरेटिव्ह पोएम, एक कथनात्मक जी काही कथा याच्यामधून सांगितलेली आहे. दी पोएट इज ऑल्सो हेनरी सॅम्ब्रूक लेई.
and the speaker of the poem, and actually he is born twin. Actually the theme of the poem is also very interesting. The close likeness between the poet and his brother creates a problem is the main theme, and they are mistaken for each other. Even relatives are also confused. की त्या ट्विन्स असल्यामुळं दे आर मिस्टेकन, त्यांच्यामध्ये चुका होऊ लागल्या आणि जे काही रिलेटिव्ज आहेत हे सुद्धा कन्फ्युजनमध्ये होते. दिस मे हॅपन इन अ रियालिटी बट द पोएट also agrees this situation. ॲक्च्युअली ही जी काही परिस्थिती दिस मे हॅपन इन रियालिटी, आणि वस्तुस्थिती जी काय आहे ती वस्तुस्थिती कवीनं इथं जोर देऊन आपल्याला सांगितलेली आहे. आणि अशा पद्धतीची ही जी काय द ट्विन्स ही कविता आहे ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यावर तुम्हाला इमिजिएट जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला सांगितले जातील, होमवर्क टाकला जाईल. कविता 2 वेळेस लिहायची आणि होमवर्क हा सुद्धा सेंड करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे. ओके, वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट पीरियड.